नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST6300 यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण आलेलो आहोत बैलगडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादश हिंद केसरी कोहिनूर बकासूरच्या दावणीला. गोट्यावर आपण आज आलेलो आहोत आणि आज आपण सर्व नंदी पाहणार आहोत. हा पिस्टन म्हणून वासुर आहे आणि पलीकडं आहे महाराज 6300. सध्या आपण महाराजला बऱ्याच मैदानात पळताना पाहत आहोत. जसा आपल्या वातावरणामध्ये तो सेटल होईल, थोडासा उन्हाळा सध्या चालूच आहे. हे उन्हाळा जसा पुढं वाढेल तसा अनेक नंदींचा स्पीडमध्ये आपल्याला फरक पळताना दिसेलच. आणि हा साम्राज्य 6300 साम्राज्य असेल, वादळ असेल, परत महाराज असेल, सरपंच असेल, छोटा सरपंच, लाल्याबाई, या सगळ्यांचे फेरे चालू असतात. आणि गोट्यावरती 1 2 3 कुत्रे आहेत. आणि हा वादळ 6300. वादळचे देखील अधूनमधून फेरे चालू असतात. आणि जसा अजून वेळ पुढून निघून जाईल आपल्याला हे सर्व नंदी मैदानात पळताना दिसतील. हा सर्जा आणि राजा. सर्जा तो वीरच्या यात्रेनिमित्त आपण याला पाहिलेला होता, तर सर्जा राजाची जोडी आपण तिथं पाहिलेली आहे. हा वादळ आहे. वादळला पण देखील अधूनमधून फेरे चालू आहेत. आणि येत्या काही काळात पुण्यातील भागात बरीच मैदानं आहेत, तिथं आपल्याला हे बरेचसे नंदी पळताना दिसतीलच. आणि साम्राज्य बऱ्याचदा आपण गोट्यावर आल्यावरती सर्व नंदींची व्हिडिओ बनवत असतो आणि ती पोस्ट करत असतो. ती बरेच जण पाहत असतात आणि त्यानुसार अनेक जणांची कमेंट्स आपल्याला त्याच्यावरती येत असतात, किंवा इतर जे व्हिडिओ आपण पोस्ट करत असतो त्यावर पण त्या कमेंट येत असतात. तर त्या कमेंटमधनं सर्वांची मतं खरं कळतच असतात, पण कधी हा खेळ आहे, हारजीत खेळाचा भाग आहे. आणि लाल्याबाई तर हारजीत होत असते, त्यामुळं आपण जेव्हा कमेंट करत असतो त्या थोड्याशा विचारपूर्वक करत जा. कारण आपला जितका शर्यत पाहण्याचा अनुभव नसतो, हा राजा होता तो, आपला जितका शर्यत पाहण्याचा अनुभव नसतो तितका बकासूरची टीम असेल, किंवा ते नियोजन करणारे मामा असतील, किंवा मोहिशेट असतील, ह्या सर्वांचा प्रत्यक्ष मैदानात अनुभव असतो. कुठल्याही मैदानात कुठल्या पद्धतीने गाड्या पळत असतात, कुठला नंदी कसल्या पद्धतीत पळत असतो, हे ते मैदानामधून प्रत्यक्षरित्या पाहत असतात. आणि त्यानुसारच गरजेच्या जेव्हा नियोजन बदलायचं असतं, खांदे बदलायचा विषय असेल किंवा अजून कुठला असेल, तर ते ठरवत असतात. त्यामुळं आपल्यापेक्षा जास्त त्यांना अनुभव असतो. आणि मैदानामध्ये प्रत्येकजण जिंकण्यासाठीच येत असतो, कोणालाच वाटत नाही की आपला नंदी हारावा. त्यामुळं ज्या त्या वेळेला हा बाळ्याबाई आहे, ज्या त्या वेळेला जे काही निर्णय घ्यायचे असतात ते योग्य पद्धतीने कन्सल्ट करून घेत असतात. त्यामुळं त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचा जो अभ्यास आहे, ते तिथं वापरतच असतात. आणि ही राणी गुढी, आणि ह्या राणीबरोबरच सर्वात अगोदर बकासूर पळायला शिकला होता, तिला फेरे वगैरे याच्यावर झालते. आणि हा छोटा सरपंच, आज सरपंच आणि लाल्याबाई या दोघांचा आज फेरा झालेला होता. आणि आपण नुकतंच गोठ्यावर आलो होतो त्यावेळेस या दोघांचा फेरा कंप्लीट झाला होता. जवळपास खालपासून गोठ्यापर्यंतचं अंतर माझ्या मते 150 फूट असेल. त्या अंतरामध्ये यांना तो फेरा देण्यात आला होता. आणि सध्याच्या घडीला गोट्यावरती 2 3 छोटी वासरं देखील आहेत. मग असता तो पिस्टन आहे, पिस्टन, छोटा सरपंच, पिस्टन, आणि ही 2 3 लहान वासरं गोट्यावरती आहेत. तिथे एक होता, हे एक आहे, इथे एक आहे. आणि हा गोट्याच्या बाहेरचा व्ह्यू आहे. आणि तिथं पलीकडे एक आहे. आणि हा सावकार, सर्वात जुना नंदी सावकार.
सावकार 6300. पिस्टन छोटा सरपंच. तर मगाशी या दोघांचा चांगल्या पद्धतीचा फेरा काढण्यात आला आणि याला डाव्या बाजूने झोपला होता आणि लाल्याबाई उजव्या बाजूने होता आणि चांगल्या पद्धतीत गाडी पळत होती. अगदी सरळ चांगल्या पद्धतीचं स्पीड आज होतं. गोट्यावरती 1 ते 2च जण असल्यामुळं त्यांनी तो फेरा काढला आणि त्याचा व्हिडिओ काढता नाही आला. पण आपण ज्यावेळेस गोट्यावर पोचलो होतो तेव्हा नुकतेच त्यांची झोपणी सोडवत होतो आपण, त्यावेळेस हा काढलेला त्यांचा छोटासा व्हिडिओ. आणि हा आपला सर्वांचा लाडका कोहिनूर बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव 10 दशम हिंदकेसरी बकासूर. येत्या महिनाभरामध्ये 1-2 हिंदकेसरी मैदानं आहेत आणि आजवर सगळ्यात जास्त हिंदकेसरी मैदानाचा विजेता असणारा सर्वांचा लाडका कोहिनूर बकासूर या दोन्ही मैदानात विजय व्हावा हीच इच्छा.